माझे बाबा मी लहान असतानाच देवाघरी गेले होते. मी माझ्या बाबांना माझ्या जन्मापासूनच पाहिलं नव्हतं. माझे बाबा गेल्यानंतरही आई तिच्या सासरीच राहत होती. तेथे माझे आजी आजोबा आणि माझा लहान काकाही राहत होते. काही वर्षांपूर्वीच माझे आजी आजोबा दोघंही वारले आणि त्यानंतर आई आणि मी काकांसोबतच राहत होतो. माझे काका 25 वर्षाचे होते. अचानक माझ्या काकांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता आणि जेव्हा माझी आई काकांना तेलाने मालिश करायची तेव्हा त्यांना बरं वाटायचं. म्हणून आई रोज रात्री तेल घेऊन काकाच्या रूममध्ये जायचे. तिथून ते बाहेर कधी यायची हे मलाही माहिती नव्हतं. एका रात्री मी आईला बोलवायला गेले तेव्हा मला आई आणि काकांना तसं बघून, माझं नाव सुनीता आहे. मी आता 16 वर्षाची झाले होते, पण अजूनपर्यंत मी माझ्या बाबांचा फोटो देखील पाहिला नव्हता. कारण माझे बाबा मी बरीच लहान असताना एका अपघातात गेले. बाबा गेल्यानंतरही माझी आई तिच्या सासरीच राहिली. तिथे सासू सासरे आणि तिचा एक लहान देवरही होता. सर्व घर एकटीने सांभाळून घेतलं होतं. सर्वांचं इतकं करूनही माझी आजी मात्र नेहमी आईला त्रास द्यायची. 2 वर्षापूर्वी माझे आजोबा वारले आणि 9 महिन्यांपूर्वी आजी वारली. आता घरात आम्ही 3च लोक होतो, मी, आई आणि माझे काका. माझे काका तर आता त्यांच्या नोकरीच्या शोधात होते. माझी आई काकांना तो तिचा मुलगा असल्यासारखाच वागवायची. ती त्याला माझ्याप्रमाणेच जीव लावायची. माझ्या आईचं वयही जास्त नव्हतं. ती आता फक्त 34 वर्षाची होती. आईने सांगितलं होतं की ती 19 वर्षाची असतानाच तिचं लग्न झालं आणि मग लवकरच मी तिच्या पोटात आले. आईला तिच्या माहेरची माणसं पण होती, पण आजपर्यंत मी तिला कधी तिकडे गेलेले बघितलं नव्हतं. पण आज खूप दिवसांनी माझ्या आईचे आई वडील आमच्या घरी आले होते आणि आम्हा दोघींना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याचा आग्रह करत होते. ते म्हणत होते की आता तू आणि सुनीता आमच्यासोबत आपल्या घरी चाल. तुझे सासू सासरे हयात होते तेव्हा आम्ही तुला आमच्यासोबत येण्याचा जास्त आग्रह केला नाही, पण आता ते जगत नाहीये. तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली की मग काय झालं, ते नाही येत तर. अगं मुली म्हणजे आता या घरात कोणीही मोठा माणूस नाहीये आणि तूही अशी बिननवऱ्याची आणि त्यातला त्यात तुझा दीरही तरुण आहे आणि बिनलग्नाचा आहे. बाहेर लोक नको नको त्या गोष्टी बोलायला सुरू करतील. म्हणून म्हणतोय की वेळीच तू आमच्यासोबत आपल्या घरी चाल. आम्ही तुझं आयुष्य अजून सुखाने भरून देऊ. आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगाही बघितला आहे, जो तुझ्यासोबत तुझ्या मुलीलाही स्वीकारण्यास तयार आहे. आज आजोबा आईला व मला त्यांच्यासोबत घेऊन जाण्यासाठी खूप आग्रह करत होते, पण आईनेच त्यांना स्पष्ट नकार दिला आणि ती शेवटपर्यंत त्यांच्यासोबत जायला तयार झाली नाही. ती त्यांच्या घरी परत गेले आणि संध्याकाळी माझे काका घरी मिठाई घेऊन आले होते. येताच त्यांनी मिठाई माझ्या हातात ठेवली आणि आईला मिठी मारली व त्यांच्या हाताने मिठाई आईला खाऊ घातली. आईने त्यांना मिठाई आणण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला एक खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली आहे. काकांच्या नोकरीच्या बातमीने घरात आनंदमय वातावरण झाले होते. मी खूप दिवसानंतर आमच्या घरात आनंदी वातावरण पाहत होते. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. काका नोकरीला लागल्यापासून आमच्यासाठी खूप काही नवनवीन वस्तू आणायचे. ते आईसाठीही वेगवेगळे फॅन्सी ड्रेस घेऊन यायचे, असे ड्रेस ज्यामध्ये मी आईला आजपर्यंत कधीही बघितलं नव्हतं. एका रात्री आम्ही तिघेही जेवण करत असताना गप्पा मारत होतो तेव्हा आई बोलता बोलता काकांना म्हणाली की आता तुझ्यासाठी मुलगी पाहावी लागेल. तेव्हा काका क्षणातच म्हणाला की नाही नाही वहिनी, मला कोणी नकोय, माझी काळजी घेण्यासाठी तू आहेस ना. काकांचे हे बोलणे ऐकून मी आणि आई आम्ही दोघेही हसलो. अशाच हसत खेळत गप्पा आणि सोबतच जेवणही चालू होतं. त्याच दिवशी जेवण झाल्यावर काका आईला म्हणाले की वहिनी, माझं जरा डोकं दुखतंय, घरात जरा एखादी गोळी असेल तर दे बरं. पण घरात डोकेदुखीची गोळी नव्हती आणि तेव्हा रात्र खूप झाली होती. मग आई काकांना म्हणाली की आता घरात कुठलीही गोळी नाही, पण मी तेल लावून तुझ्या डोक्याची मालिश करून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावेळी मीही जागीच होतोय. काका म्हणाले हो वहिनी, मला हे वाटत आहे की आता खरोखरच तेल मालिश केल्याशिवाय माझी डोकेदुखी काही संपणार नाही. तू मला आता तेल मालिश करूनच दे. मी माझ्या रूममध्ये जातो, तू तिथेच तेल घेऊन ये. असं बोलून काका त्यांच्या रूममध्ये गेले. आई मला म्हणाली की तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, माझी वाट बघू नकोस, मी येऊन झोपेल.
असं म्हणून आई तेलाची बाटली घेऊन काकाच्या रूममध्ये गेली. आई मला तिची वाट बघू नको असं म्हणाली होती, पण मला आईसोबत झोपण्याची सवय होती म्हणून मला झोप लागली नव्हती. मग थोड्या वेळाने मोबाईल बघता बघता मला झोप लागली. मी सकाळी उठले तेव्हा आई किचनमध्ये तिचे काम आवरत होती. मी पण उठून माझं आवरलं आणि माझ्यासोबतच काकाही त्यांच्या ऑफिसला जायला निघाले. संध्याकाळी घरी आल्यावर रोजच्यासारखं आवरून रात्रीचे जेवण आटपून झालं होतं. आजही काकांचं डोकं दुखत होतं म्हणून आई काकांच्या खोलीत त्यांच्या डोक्याची मालिश करण्यासाठी तेल घेऊन गेली. आजसुद्धा आईची वाट बघत बघत मला झोप लागली. गेल्या काही दिवसांपासून आई रोजच काकांच्या खोलीत जाऊ लागली होती. जणू काही माझ्या काकांना तिच्या हातच्या तेलाच्या मालिशची जशी सवयच झाली असावी असंच मला वाटत होतं. एका रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या शेजारी माझी आई नव्हती. मी घड्याळात बघितलं तर रात्रीचे 2 वाजले होते. याचा अर्थ आई अजूनही काकांच्याच रूममध्येच होती. मी आईला बोलवण्यासाठी काकांच्या रूममध्ये गेले. मी काकांच्या रूमजवळ गेले तर रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता. त्या रूममधील बेडवर काका पाठमोरे झोपले होते आणि आई ही त्याच्याशी शेजारी झोपली होती. तिच्या अंगावर तिची साडी फक्त अर्धीच राहिली होती आणि काकांच्या अंगात शर्ट नव्हता आणि आईने काकांच्या अंगावर हातही ठेवलेला होता. हे सर्व बघून मला अतिशय विचित्र वाटलं. त्यावेळी मी कुठलाच आवाज न करता माझ्या खोलीत परत आले. मी काकांच्या रूममध्ये पाहिलेले ते दृश्य मला पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरात जास्त काही न बोलताच माझा टिफिन घेऊन घराबाहेर पडले. दुपारी शाळेतून आल्यावर मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. तिथे गेल्यावर मी तिच्या मोठ्या बहिणीला हे सर्व काही सांगितलं जे मी रात्री माझ्या घरी पाहिलं होतं. पण हे सर्व तिला सांगताना मी आईचं व काकांचं नाव घेऊन सांगितलं नव्हतं. मी तिला विचारलं तेव्हा तिने मला सर्व काही सांगितलं. तेव्हा मला समजलं की आई आणि काका काय करत होते. ते सर्व सांगताच मला माझ्या मैत्रिणीच्या बहिणीने सांगितलं की तू अजून लहान आहेस म्हणून तू या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस. असं काही मोबाईलमध्ये दिसलं ना तर लगेचच ते स्वाईप करायचं. हो ठीक आहे असं म्हणून मी माझ्या मैत्रिणीच्या घरून निघाले व आमच्या घरी आले. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये बसले असताना मी माझ्या मोबाईलमध्ये तेच फोटो बघत होती जे मी काल रात्री आईची व काकाची काढले होते. पण आमच्या टीचरने मला मोबाईलमध्ये ते सर्व बघताना पाहिलं. त्यांनी माझा मोबाईल जप्त केला. टीचरने आईला बोलवून सांगितलं की मी मोबाईलमध्ये काहीतरी भलतंच बघत होती. टीचरला ते फोटो काय आहे काही नीट दिसले नाही कारण टीचरला पाहून मी लगेचच माझा मोबाईल बंद केला होता आणि मोबाईलला पासवर्ड होता जो मी काही केल्या टीचरांना उघडू दिला नव्हता. आईनेही मला फार रागवलं होतं. घरी आल्यावर मी माझ्या खोलीत येऊन खूप रडले कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी नको त्या वयात नको ते डोक्यात घालत होते. त्या दिवशी मी त्या सर्व काही घाणेरड्या गोष्टी डोक्यातून काढून टाकण्याचं ठरवलं. आता मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले. एवढ्या दिवसात मात्र आईच्या काकांच्या खोलीत जाणं काही बंद झालं नव्हतं. या उलट आता तर ती मी झोपल्यानंतर काकांच्या खोलीत जात होती. असंच काही दिवस उलटून गेलेत. आता आईने माझा मोबाईलही परत दिला होता. त्या मोबाईलचा पासवर्ड आईला माहिती नव्हता. ते बरं होतं कारण तिने जर मोबाईल चालू करून बघितलं असतं तर तिला समजलं असतं की मी तिची जासूसी करते म्हणून. काही महिन्यांनंतर मला आईचे पोट पुढे येताना दिसू लागले. पण माझी आई तर जास्त जेवणही करायची नाही. ती तिच्या तब्येतीची खूप काळजी घ्यायची. आईची तब्येत वाढली होती असं तर मी म्हणू शकत नाही कारण आईचं फक्त पोट पुढे आलेलं दिसत होतं. बाकीचे शरीर आहे तसंच होतं. पुढे आलं म्हणजे आई गरोदर असल्याचं दर्शवत होतं. मी आईकडे दुर्लक्ष करत होते पण आईने तिच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. तो ज्याला माझ्यासमोर तिचा भाऊ मुलगा असं काय काय म्हणायची. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते आणि आता तर त्याचं मूलही पोटात घेऊन फिरत होती. माझ्या आईला तिच्या पुढे काहीच दिसत नव्हतं. आईचं तिच्या माहेरी न जाण्याचं कारण आता मला समजलं होतं. पण मी मात्र आता सर्वांसमोर आईचं सत्य उघड करणार असा मी मनात निश्चय केला होता. आईला वाटत होतं की तिच्या असे लूज कपडे घातल्याने मला काही कळणार नाही पण मला सर्व काही समजलं होतं.
आज रात्रीही आई जेव्हा काकांच्या खोलीत गेली तेव्हा मीही माझा मोबाईल घेऊन तिथे गेले. आज तर मी त्यांचा व्हिडिओ काढून आईच्या व काकांच्या नको त्या नात्याची सत्यता जगासमोर आणायचं ठरवलं होतं. मी काकांच्या खोलीजवळ गेले तर तिथे मला माझ्या काकांनी पाहिले. मला पाहून काका दचकले. ते मला म्हणाले की सुनीता, तू इथे काय करतेस? जाऊन झोप. मी त्यांना म्हणाले की मी नाही झोपणार. आज मला सर्व जाणून घ्यायचं आहे. माझं आणि काकांचं बोलणं ऐकून आईही काकांच्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिचे केस मोकळे होते. तिच्या पाठोपाठ एक कोणी पुरुष त्या खोलीतून बाहेर आला. मला तिथे बघून ते सर्व आश्चर्यचकित का झाले होते. तेव्हा मी आईला म्हणाले, आई, काय चाललंय हे सर्व? मी तुला काय समजले होते आणि तू हे सर्व काय करत आहेस? तुझ्यासोबत हा माणूस कोण आहे? मी आत्ताच्या आत्ता माझ्या मामांना आणि आजोबांना फोन लावून येथे बोलवते आणि त्यांना तुझी सर्व हकीकत सांगते. असं म्हणत मी आजोबांचा नंबर डायल करू लागले. तेव्हा आईने माझ्या हातातून मोबाईल हिसकावला आणि म्हणाली की सुनीता, तू माझ्याबद्दल कोणता गैरसमज करून घेऊ नकोस. हा माणूस कोणी परपुरुष नाही आहे. हे तुझे वडील आहेत. मी आश्चर्यचकित होऊन विचारले, काय? बाबा? आई, तूच तर मला सांगितलं होतं ना की माझे बाबा तर मी लहान असतानाच एका अपघातात गेले. मग यावर आई म्हणाली, हो सुनीता, पण ते सर्व मी तुला खोटं सांगितलं होतं, कारण माझ्यात हिंमत नव्हती तुला सांगायची की तुझे बाबा एक गुन्हेगार आहेत. काय? गुन्हेगार? हो सुनीता, आमचं लग्न झालं तेव्हा काही महिन्यातच मला दिवस गेले. तेव्हाही मी तुझ्या बाबांना बोलले होते की आपल्या आयुष्यात आता एक नवीन पाहुणे येणार आहे. आता तरी तुम्ही हे वाईट कामे, वाईट संगत सर्व काही सोडून द्या. पण त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही आणि त्यांच्या वाईट संगतीतील त्यांच्याच एका मित्राने गुन्हा केला आणि त्याच्या गुन्ह्यात त्यांना फसवून पळून गेला. गेली 12 वर्षे तुझे बाबा त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होते. आता ते जेलमधून पळून आलेत आणि इथे येऊन लपले. हे सर्व तुझ्या काकांनाही माहिती आहे. तुझे बाबा गुन्हेगार नसले तरी मी त्यांना गुन्हेगार समजते, कारण जे घडले ते त्यांच्याच वाईट संगतीचा परिणाम आहे. आणि हे सर्व तुला मी कुठल्या तोंडाने सांगितलं असतं की तुझे वडील कुठे आहेत? तू मोठी झाली की मी तुला सर्व सांगेल असं मी ठरवलं होतं. पण माझी तुला काही सांगण्याची जराही हिंमत झाली नाही. असं बोलून माझी आई रडू लागली. आई ही चुकीची नव्हती. ती तर तिच्या नवऱ्याच्या सोबतच वेळ घालवत होती आणि माझी आई माझ्या बाबांकडूनच गरोदर राहिली. इतक्या वर्षानंतर माझ्या वडिलांना बघून मला फार आनंद झाला होता. आनंदाने मी माझ्या बाबांना मिठी मारली. बाबांनी नंतर स्वतः जाऊन सरेंडर केलं आणि काही महिन्यांनी त्यांच्यावर लागलेला आरोप ही खोटा सिद्ध झाला आणि आता माझे बाबा कायमच्या आमच्यासोबतच राहायला लागले. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.